हरे कृष्ण। आज आम्ही इस्कॉन नांदेडचे सर्व यूथ वन डे ट्रिपसाठी सहस्त्रकुंडसाठी चाललो। भक्ती या इस्कॉनमध्येच आपल्याला कळते की देवाची कशी भक्ती करायची किंवा परमात्मा काय असते, भगवद्गीता काय असते याबद्दल डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर या इस्कॉनमध्ये एकदा तर येणं अत्यंत गरजेचं आहे। आणि या इथे आल्यानंतरच आपल्याला परमात्माचं डिटेलमध्ये जाणून घ्यायला मिळेल, संपूर्ण माहिती मिळेल। हरे कृष्णा। आज जे आमची ट्रिप झाली म्हणजे कॅम्प झाला सहस्त्रकुंडचा, तर त्याच्यात जे सगळ्यात काही सुंदर गोष्ट झाली ती असेल कीर्तन। माझ्यासाठी जी आजची जी मी डान्सिंग केली, प्रीचिंग केली, कीर्तन केलं, ते स्वर्गापेक्षा जे सुख असते ना त्याच्यात काहीच नाही। एवढं जे हॅपीनेस, आनंद, थँक्यू फॉर इस्कॉन गिविंग मी हॅपीनेस।
तुम्हाला सर्वात जास्त यात्रेमध्ये प्रसादात काय आवडलं? ज्ञानेश्वर प्रभूची बनवलेली आपको सबसे ज्यादा प्रसाद में क्या अच्छा लगा? रंगी बेरंगी चावल. ची यात्रा तुम्हाला कशी वाटली? खूप मस्त. या यात्रेमधून तुम्हाला काय शिकवण भेटली? या यात्रेमधून मला ही शिकवण भेटली की भक्तांनी प्रोग्रामच्या माध्यमातून जे काही मांडले विचार त्यांचे, त्या विचारातून भक्तांचा संघ किती महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यात भक्तीत हरिनामाचं महत्त्व किती महत्त्वपूर्ण आहे कलियुगात, या गोष्टी शिकायला भेटल्या. आणि भगवंतांच्या भक्तांचा संघ कशा प्रकारे आपण घेतला पाहिजे, या सर्व गोष्टी मला शिकायला भेटल्या. एकतर भक्तांचा संघ भेटला, साधू संघ. जे प्रेझेंटेशन झालं होतं त्याच्यामध्ये पण खूप भक्तांनी छान छान प्रश्न विचारले. आम्ही पण प्रश्न विचारले भक्तांना. चारू गोपाल प्रभूजींचं लेक्चर छान झालं होतं, सगळ्यात आवडतीचा. प्रसादम खूप छान झाला होता. सगळ्यात जास्त प्रसादम आवडला मला.